तर आपल्या अकाउंटला एक व्हिडिओ बनवला होता म्हैशींवरचा आणि त्या व्हिडिओला कमेंट आलेले आहेत शेतकऱ्यांच्या की गाय परवडते का म्हैस परवडते. तर याच्यावरती मी तुमच्यासाठी एक सविस्तर अभ्यास करून एक व्हिडिओ आपल्या मिस्टर स्मार्ट बळीराजा यूट्यूब चॅनलवरती सविस्तर मोठा व्हिडिओ बनवेन. पण आता तुम्हाला शॉर्टमध्ये या ठिकाणी माहिती द्यायची झाली तर मित्रांनो, गाय आणि म्हैशींमध्ये फरक एवढाच असतो की गाय हा रोगप्रतिकार क्षमता कमी असणारा प्राणी आहे आणि म्हैस ही रोगप्रतिकार शक्ती जास्त असणारा प्राणी आहे. पण भाकडकाळाचा विचार करायला गेलं तर गाई म्हैशींमध्ये भाकडकाळाचं खूप प्रमाण आहे मोठं. गाईला भाकडकाळ कमी असतो आणि म्हैशीला भाकडकाळ हा जास्त असतो आणि याच्यामुळेच कुठेतरी गाय ही आपल्याला परवडते. पण मेंटेनन्सचा विचार करायला गेलं तर रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे गायीवरती खर्च सुद्धा तेवढाच होतो. तरी दोन्ही इक्वल आहेत मित्रांनो, थोडाफार गायीमध्ये प्लस पॉईंट येतो. आणि सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ सविस्तर बनवून मी देईनच, त्याची लिंक मी आपल्या स्टोरीला टाकेन. एक थोड्या दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीनं स्टडी करून त्याच्यावरती चांगलं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या मिस्टर स्मार्ट बळीराजा यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ तो तुम्हाला बघायला मिळेल. तर ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.